मीरा, तुला डायमंड रिंग नकोय? नकोय आईसाहेब. इट्स ओके. ठीक आहे मीरा, तुला काय हवं ते सांग, मी ते आणेन. मला जे हवंय ते बाजारात मिळणार नाही. पण त्याचं मोल खूप जास्त आहे. काय बोलतीयस मीरा? मला सोनं नाणं नकोय. साडी चोळी महागड्या वस्तू नकोयत मला. वेदाची आई म्हणून मी जगतेच आहे, पण मला तुमच्या मनात पत्नी म्हणून स्थान हवंय. हे बोलायला अंबिकानेच मीराला बरीच पाडलं असणार. मला तुमची बायको म्हणून जगायचंय. प्रेम हवंय मला तुमचं. हेच माझं आजचं पाडव्याचं गिफ्ट असेल. दादा बघत काय बसलाय? हो बोलून टाक. बेस्ट मोमेंट आहे हा. कम ऑन हिरा, इतके दिवस जे आपण ठरवत होतो, आपण बोलत होतोस ते आज तू अथर्व समोर बोलून दाखवलंयस. मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. मला माहिती आहे मी असं काही मागेल याचा तुम्हाला अंदाजही नसेल, पण मला हे सगळ्यांसमोर सांगायचं होतं की माझं प्रेम आहे तुमच्यावर. मी या घरात आले तेव्हा एक दिवस मी या घरची सून होईन असा विचार सुद्धा केला नव्हता, पण नशिबाने आणि अपघाताने मला या नात्यात बांधलं. आधी तुम्ही मला खूप खडूस वाटायचात. अंबिकाताई गेली याला तुम्ही जबाबदार आहात असा गैरसमज झाला होता माझा, पण हळूहळू मला तुमचा स्वभाव कळत गेला. वेदासाठी का होईना पण तुम्ही मला या घरात राहू दिलं. मी आजारी असताना माझी काळजी घेतली, माझ्या ताईला शोधायला मदत केली. मलाच नाही तर या घरातल्या प्रत्येकाला तुम्ही खूप सांभाळून घेता. मायाला या घरात राहायला दिलं, अजितला सुद्धा तुम्ही माफ केलं. आईसाहेबांचा तर तुम्ही खूप आदर करतात आणि दादासाहेबांना तर देवच मानतात. आणि आपल्या फॅक्टरीतल्या कामगारांची
त्याच्याशी किती आपुलकीने वागता तुम्ही. तुमचा हाच प्रेमळ स्वभाव, तुमची ही काळजी बघून मला नकळत तुम्ही कधी आवडायला लागलात मलाच कळलं नाही. मी तुमच्या कधी प्रेमात पडले माझं मलाच कळलं नाही. आज आपला पहिला पाडवा आहे. जर तुम्ही मला गिफ्ट देणारच असाल तर तो फक्त व्यवहारात नाही, मला तुमच्या मनात बायकोचं स्थान द्या. तुमचं प्रेम हवंय मला. हेच माझं आजचं गिफ्ट असेल. मीरा, तू जे काय बोललीस ते अगदी खरं आहे. तू वेदाची आई झालीस, ती खूप मोठी गोष्ट आहे. वेदाच्या बाबतीत जे मी नाही करू शकलो ते तू करून दाखवलंस. तुझ्यामुळे माझं आणि वेदाचं नातं आधीसारखं झालं. ती माझ्याशी परत बोलू लागली, मला बाबा म्हणून हाक मारायला लागली. हे फक्त तुझ्यामुळे झालं. जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा मला आला होता तुझ्यावर खूप राग. मला फसवलंयस असं वाटत होतं मला. पण नंतर मला रिअलाइज झालं की मी मायाशी लग्न सुद्धा वेदासाठीच करणार होतो. सो तो विचार करून मी तुझ्यावरचा राग बाजूला ठेवला आणि तुझ्याशी मैत्री केली. आणि ती मैत्री माझ्या आयुष्याचा सगळ्यात बेस्ट डिसिजन होता मीरा. अथर्व, हो म्हणा, हो म्हणा की माझं सुद्धा प्रेम आहे तुझ्यावर.